व्हिडिओ नंबर 226. चला तर सुरू करूया आणि पाहूया आजचा काय विषय. आजचा विषय मित्रांनो, मिठी मारण्याचे काही आरोग्यदायी फायदे. जेव्हा आपण खूप दुःखी किंवा आनंदी होतो तेव्हा आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारायला आवडते. ती आवडती व्यक्ती कोणी असू शकते. आई असू शकते, तुमचे वडील असू शकतात, तुमचा भाऊ किंवा तुमचा प्रियकर असू शकतो. पुढे बघूया मित्रांनो, मिठी मारल्याने मनाची वेदना कमी होते आणि खूप आराम मिळतो. असे मानतात, एखाद्याला मिठी मारल्याने त्या व्यक्तीशी तुमची आपुलकी, प्रेम, ओलावा दिसून येतो. त्याचबरोबर मिठी मारल्याने अनेक आनंदी संप्रेरक देखील स्रवतात. विशेषतः दुःखाच्या वेळी एखाद्याला मिठी मारले आपल्याला मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते. एका संशोधनानुसार मिठी मारल्याने केवळ एकटेपणाची भावना दूर होत नाही, तर शरीरावरील तणावाचे हानिकारक प्रभाव देखील कमी होतात. एखाद्याला मिठी मारल्याने आपल्याला आनंद मिळतो, जो निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे. मिठी मारल्याने शरीर, मन शांत होते. फील गुड हार्मोन्स वाढण्यास मदत करते. आपल्या जोडीदाराला मिठीत घेण्याच्या भावनेपेक्षा अधिक सुंदर काय असू शकते. आपल्या भावना कधी न बोलता व्यक्त करण्यासाठी मिठी हे प्रभावी माध्यम आहे. तुम्ही खूप तणावात असाल तर तुमच्या प्रिय व्यक्तीने मिठी मारली की तुम्हाला मानसिक आधार मिळून बरं वाटायला लागतं. तणाव असल्याने तुमचा रक्तदाब आणि हृदयाची गती कमी होऊ शकते. म्हणूनच की काय, एखाद्याला शुभेच्छा देण्यासाठी, कोणाला सांत्वन देण्यासाठी, एखाद्याला भेटल्यानंतर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, अशा अनेक प्रसंगामध्ये आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला मिठी मारतो. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो, ज्यावेळी आपण शब्दातून व्यक्त करू शकत नाही त्यावेळी आपण स्पर्शाने किंवा एका मिठीतून सहज व्यक्त करू शकतो. एकही शब्द न बोलता आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचण्याची मिठी हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. छान. आपण अडचणीत, दुःखात असताना किंवा घाबरलेले असताना आपल्याला कोणी मिठीत घेतले तर आपल्याला मिळणारा दिलासा हा शब्दात व्यक्त न करता घेण्याजोगा असतो. म्हणूनच मिठी मारणे शारीरिक जवळीकेपेक्षा इतर अनेक कारणासाठी महत्त्वाचे असते. पुढे बघूया मित्रांनो, मिठी मारल्याने मूड फ्रेश राहतो. वास्तविक जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा तुमचा मेंदू जास्त सेरोटोनिन हार्मोन्स तयार करतो, ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. त्याशिवाय मिठी मारल्यानंतर काम करण्याची क्षमताही वाढते. मिठी मारल्याने शरीरात लव हार्मोन्स ऑक्सिटोसिनची पातळी वाढते. त्यामुळे हृदय निरोगी राहते. एवढेच नाही तर मिठी मारल्याने रक्तदाबही कमी होतो. व्हेरी गुड. त्यामुळे जे लोक अनेकदा आपल्या जोडीदाराला मिठी मारतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. छान. हार्मोन्सची निर्मिती. मिठी मारल्याने हृदयाच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या ऑक्सिटोसिनचे उत्पादन वाढते. व्हेरी गुड. ऑक्सिटोसिन तसेच मिठी मारायला होणाऱ्या इतर हार्मोनल प्रतिक्रिया या खूप प्रभावी असतात. कोणत्याही नात्यात विश्वास, एकनिष्ठता, नातं दृढ करणे हे महत्त्वाचे पैलू असल्याने हे संप्रेरक नाते दृढ होण्यासाठी उपयुक्त असते. मूड सुधारण्यास मदत. काय मित्रांनो, बघूया. अनेकदा आपल्याला कामाचा खूप ताण असतो.
कधी आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडते, आपण उदास असतो, तर कधी आपल्याला खूप निराशाजनक वाटते. अशा वेळी आपला मूड सुधारण्यासाठी किंवा सकारात्मक वाटावे यासाठी जोडीदाराला मिठी मारून झोपणे केव्हाही फायद्याचे ठरते. सेरोटोनिन हार्मोनची निर्मिती मिठी मारल्याने होत असल्याने आपला ताण कमी होण्याचा निश्चितच मदत होते. व्हेरी गुड. प्रतिकार शक्ती वाढते. आता प्रतिकार शक्ती आणि मिठी मारण्याचा काय संबंध असे आपल्याला वाटेल, मात्र आपल्या शरीरात असणारे कार्टिसॉल व हार्मोनची निर्मिती मिठी मारल्याने कमी होते. हे हार्मोन कमी झाले की शरीराची प्रतिकार शक्ती सुधारते. म्हणून विविध आजारांचा सामना करण्यासाठी प्रतिकारक शक्ती चांगली ठेवायची असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना मिठी मारणे अतिशय उपयुक्त ठरू शकते. व्हेरी गुड मित्रांनो, आजचा विषय फार छान विषय होता. मिठी मारण्याचे काही आरोग्यदायी फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्या प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.